मेजर रुपेश जाधव यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे। 3 सिक्सर ज्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले। मास भाई आपण आपल्या शुभासे या ठिकाणी रुपेश जाधव मेजर रुपेश जाधव यांना सामनावीराचा पुरस्कार द्यावा। हे पाहू शकता तुम्ही A1 गोल्डन जोडी या प्रेझेंटेशन बॉक्स मधून प्राइज या ठिकाणी आपण वितरित करतोय। रुपेश जाधव 3 सिक्सर ज्यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले। तर पुन्हा एकदा आता ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळतोय। सिटी फॉर्मॅट त्यानंतर पोलीस बांधवांना तुम्ही खेळताना बघितलं आणि अखेर आता सामना इथे सुरू होणार आहे। पीटीसी पडगा टेनिस क्रिकेट अर्थातच ग्रामीण क्रिकेटचा थरार एकता ट्रॉफी मध्ये। स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा एकता ट्रॉफी 2025। सामना सुरू होतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये श्रीकृष्णा वारलीपाडाच्या विरोधात जय गणेश वाफाले बी। बोथ आर द ग्रेटेस्ट टीम, स्ट्रॉंगेस्ट टीम। थोडंसं करेक्शन होतं, कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा आहे। चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे। प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना असणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत। याच्यानंतर लगेच या सामन्यातून जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे NCC बोरिवली संघाविरुद्ध आणि त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत तो म्हणजेच आर्जोली विरुद्ध सरस्वती खालिंग। या मॅचमध्ये कृष्णा 11 वारलीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एकता ट्रॉफी 2025 मध्ये। या स्पर्धेचे प्रणेते शाहिद खान आणि त्यांना चांगली साथ मिळते ती म्हणजेच BCC बोरिवली संघाची, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची, एकता ऑर्गनायझिंग कमिटीची। सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे। कुणाल आणि अभय। कुणालकडे स्ट्राइक असेल पहिल्या बॉलसाठी। दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे। दुसऱ्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना। जय गणेश वाफाळे बी संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय प्रथमेश विशे। विशेष कामगिरी नेहमीच त्याच्याकडून अपेक्षित असते। कुरुंद विलेज एंडकडून गोलंदाजीला सुरुवात। हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच। फुल टॉस, तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग चुकलाय। बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं, तिकडे फिल्डर उपस्थित। पहिल्या बॉलवर मिळेल फक्त 1 धाव। अकाउंट ओपन होतंय कुणाल काचरेचं, त्याचप्रमाणे टीमचं देखील। कृष्णा 11 वारलीपाडा संघ अतिशय चांगला संघ आहे। पडगा परिसरातील मागच्या काही वर्षांमध्ये खूप दमदार खेळ त्यांचा आपण बघितलेला आहे आणि वाफाळे बी देखील एक मजबूत संघ आहे, कारण प्रतीक विशे, प्रथमेश विशे यांच्यासारखे चांगले खेळाडू या टीमकडे आहेत। महेश आणखी एक अनुभवी खेळाडू। खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, जोरदार अपील होते परंतु पंचांची स्वीकृती नाही आहे। चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज प्रथमेश बघा सरळ बॉल होता, जास्त काही मुवमेंट नव्हती, मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अभयने। झटपट क्रिकेट आहे। 4-4 षटकांचे आता सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी आज देखील आहे। स्पर्धेची ही दुसरी रजनी। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, जागा बनवली स्क्वेअर ऑफ द विकेट। सुंदर फटका, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय। 2-2 खेळाडू बॉलच्या मागे, मात्र बॉल सीमा पार। नेत्रदीपक चौकार, जबरदस्त फटका अभयच्या बॅट मधून, एक क्लासिक फटका त्याने दाखवलाय। थोडीशी जागा बनवली होती, लेग स्टिकच्या बाहेर गेला आणि स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना कव्हर पॉइंटला बीट केले। चांगलं टायमिंग, चांगली प्लेसमेंट देखील तिथे होते आणि 4 धावा मिळत आहेत। सामन्यातील पहिला चौकार अभयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या आता 5 वर जाऊन पोहोचली आहे। फक्त पहिलंच षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे दोन्ही डावांमध्ये।
डीप मिड विकेटला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. ऑफ साईडला बाउंड्रीवर कुठलाच फिल्डर नाही आहे. पुढचा बॉल पुढे सरसावला. यावेळेला ड्राईव्ह करत असताना गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफमधून जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत मात्र एक धाव येते पूर्ण करतायत फलंदाज. थोडीशी रिस्क होती या धावेमध्ये, मात्र चांगला कॉल देखील होता. ताळमेळ चांगला होता. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. कृष्णा 11 वारलीपाडा संघाची टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतायत. स्ट्रायकिंग एंडला आता आपण बघतोय कुणालला. कुणाल एक अनुभवी फलंदाज आहे. कुणाल असेल, कपिल असेल, किरण असेल, हे बंधू. ओहो, त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गुल. फुल टॉस होता, परंतु खूप जास्त अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता आणि त्या वेगातच बीट केलंय बॅटरला. कुणालचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. गोलंदाज प्रथमेश विशेनं पहिला झटका बसतोय कृष्णा 11 वारलीपाडा टीमला. धावसंख्या 6. 6 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद आपण पाहतोय क्लीन बोल्ड केलेला आहे. अराउंड द लेग्स त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. इष्ट्या खुल्या करून खेळण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा एखादा चांगला वेगवान गोलंदाज तुमच्या समोर असतो तेव्हा मात्र असे फटके धोकादायकच असतात. बॅट लागली तर ठीक, नाहीतर मग तुमचं काम तमाम झालंच समजा, जेव्हा चेंडू इष्ट्यांच्या रोखाने असतो. अगदी बरोबर आहे. इथे मात्र काम तमाम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर रमेश पटेल साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्याट डायझोर या आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेले आहेत. तळवलीचे पोलीस पाटील जैद पटेल आणि रवीज पटेल यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत सिटी फॉर्मॅटसाठी. दोन्ही मान्यवरांचे आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. स्वागत देखील आहे आपलं. रमेश पाटील, आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या व्यासपीठावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये कपिल. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. आकाश चेंडू खाली. जबरदस्त कॅच. विकेटचं पतन. सलगचा दुसरा गडी बाद होतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशावर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटच्या टोला लागून चेंडू जातोय थर्डमॅन रिझनमध्ये आणि कुठल्या प्रकारची चूक तिथे पाहायला मिळत नाही. खूप चांगला झेल इथे यष्टीरक्षकानं टिपलाय. स्वतःच्या उजवीकडे धाव ठोकली होती आणि बरोबर चेंडूच्या खाली पोहोचत असताना आकाशनं हा झेल स्वीकारलाय. षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. यशस्वी षटकाची समाप्ती केली प्रथमेश विशेनं. शेवटच्या 2 बॉल्सवर 2 गडी बाद केले. धावसंख्या 6 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पावसाच्या षटकामध्ये आपण पाहतोय कारण 6 धाव खर्च केले आहेत आणि 2 मोठे हादरे देखील त्यांनी या षटकामध्ये दिलेले आहेत. नवीन षटक घेऊन गोलंदाज आता प्रतीक विशे आपल्याला सज्ज होताना दिसतोय. फार महत्त्वाची भूमिका प्रतीक विशेची नेहमीच राहिलेली आहे वाफाळे बी संघासाठी. अष्टपैलू खेळाडू. नवीन बॅट्समन महेश मैदानामध्ये पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडला अभय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रतीकचा पहिला बॉल स्वेअर आहे. खोलवर टप्प्याचा होता परंतु दिशा भरकटलेला बॉल. वाईटचा इशारा पंच शानू कुरेशी करतायत. दिशान चेंडू आणि या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. सुरुवात थोडीशी निराशाजनक आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कृष्णा 11 वारलीपाडा संघाची. पलटवार मात्र ते करू शकतात. अजूनही चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि 4 ओव्हर्समध्ये 40 पर्यंत मजल मारली तर मात्र आव्हान खडतर ठरू शकतंय. वरची कडा लागले. शॉर्ट फाईन लेगला कॅरी होत नाहीये बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव येथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 बाद 8. सध्या तरी आपण पाहतो या शांत क्रिकेट पाहायला मिळते कारण इनफ टोटल धावपळीवर पाहायला मिळत नाही. अगदी पहिल्याच षटकामध्ये फक्त 6 धावा आणि आत्तापर्यंत आपण पाहतो या षटकामध्ये प्रत्येक विषयाने 2च धावा खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय कारण आता डावखुरा फलंदाज समोर आलाय. आपण बघतोय डावखुरा फलंदाज महेशकरिता 4 खेळाडू ऑन साईडला सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बघतोय. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. ओहो, काय वळण घेतलंय चेंडूनं. स्लोवर बॉल. ऑफ ब्रेक बॉल होता. डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होणारा चेंडू. अगदी डाव्या इष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूचा टप्पा होता परंतु फिरकी घेत असताना चेंडू अगदी इष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. अगदी बरोबर. खूपच वळतो चेंडू. अगदी इष्ट्यांच्या वरून निघून गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये. जवळपास मध्यरात्रीची वेळ आहे. अशा परिस्थितीमध्ये
गोलंदाजांना चांगल्या संधी असतात. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र अखेर 2 धावा तिथे कंप्लीट करतायत. अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केलाय फलंदाजानं. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज महेश संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. थोडासा जायबंदी झालेला दिसतोय फलंदाज. चला, सर्व काही ठीक आहे, सुरळीत आहे आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे जय गणेश वाफाळे बी संघाकडून. पहिलं षटक चांगलं हाताळलं गेलं होतं आणि त्यानंतर हे षटक देखील प्रतीक विषयकडून चांगलं पाहायला मिळतंय आतापर्यंत. इथे या प्लेन मेस हा देखील चेंडू पडल्यानंतर वलतोय. जबरदस्त कटरचा वापर करतोय गोलंदाज प्रतीक विषय. त्याच्याकडे वेग देखील चांगला आहे, परंतु त्याला माहिती आहे आता कंडिशन्समध्ये फार बदल झालेला आहे. थंडगार वातावरण आहे, मध्यरात्रीची वेळ आहे आणि अशामध्ये स्लोवर डिलिव्हरीज इफेक्टिव्ह ठरत आहेत. आणखी एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न, अंधाधुंदपणे बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज महेश. नक्कीच आपण पद्धत चांगली गोलंदाजी करत तर अर्ध काम आता खेळपट्टी देखील करताना पाहायला मिळते आणि अर्ध काम गोलंदाज करताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना. पहिल्या फेरीमध्ये आपण बघितलं होतं रायझिंग स्टार पडगा संघाला नमवलं होतं वारलीपाडा टीमनं आणि वाफाळी बी संघानं जुपाडा संघाला पराभवाची धूळ चारली होती. स्लोवर बॉल, जास्त वळण घेतलंय चेंडूनं, वाईट घोषित करतायत पंच. अवांतर धाव येथे खर्च केली गेली आहे. धावसंख्या 11. आत्तापर्यंत फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत प्रतीक विषयनं. विकेट मिळालेली नाही, मात्र खूपच इकॉनॉमिकल गोलंदाजी. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पदे अगदी आपण पदे या षटकामध्ये या मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेलं आहे फलंदाजांना. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. येथे फिल्डर उपस्थित आहे. वायडिश लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मानस होता, मात्र धाडस करता आलेलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक देखील होती. सिंगल शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 2 बाद 12. यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ आणि NCC बोरिवली या 2 संघांदरम्यान असेल. 12-2. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 12वर 2. उद्या आपल्याला 12 ग्रामीणचे संघ पाहायला मिळतील. धावसंख्या देखील 12 झाली आहे आणि बरोबर 12 वाजता आहेत. उद्याचा पहिला सामना दुपारी 1 वाजता RCC राया विरुद्ध धोंडा वडवली, बिग मॅच. त्यानंतर मेहर 11 बापगाव विरुद्ध हमजा 11 टेंभवली. हा देखील एक मोठा सामना असेल. तिसरा सामना उद्याचा असणार आहे जय बजरंग भावाळे बी विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती. उद्याचा चौथा सामना स्टार 11 मापोली विरुद्ध भादवड बी. त्यानंतर अम्मू 11 काशीमीरा विरुद्ध वावेगर. मीरा रोड परिसरातील संघ आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहेत. काशीमीरा असेल, त्यानंतर रॉयल स्टनर मीरा रोडला देखील आपण पाहणार आहोत. त्यांच्या विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतकर. एकापेक्षा एक सरस ग्रामीणचे 12 संघ उद्या खेळणार आहेत. पाहायला विसरू नका. उद्याचा तिसरा दिवस आणि उद्याची तिसरी रात्र एकता ट्रॉफी 2025 तसेच सिटी क्रिकेटचे 2 सेमीफायनलचे सामने देखील आपल्यासमोर असतील. नक्कीच उद्या देखील ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. चला, स्पीडअप करा प्लीज. वाफाळे बी पहिली 2 षटकं अगदी निर्धारित वेळेत आपण पूर्ण केलेली आहेत. जयेश विषय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला महेश. पहिला बॉल अगदी पायात ठेवलेला फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय बी मध्ये. डीप मिड ऑफला फिल्डर पोहोचलाय बॉलवर, मात्र वेगानं धावतायत फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी विकेट टू विकेट हा चेंडू देखील गोलंदाजाने हाताळला होता. 2 धावा या चेंडूवर फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. फक्त 1 मिनिट खेळ थांबवायचे पंचांनी. चला, खेळ सुरू करायचंय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. थोडासा खाली राहणारा बॉल ड्रॅग केलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळलाय. जबरदस्त फिल्डिंग. एकाच हातानं
उचलला आणि लगेच फेक केला एकाच ॲक्शनमध्ये. फलंदाज धावबाद. प्रत्येक विषय होता तिकडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अखेर आणखीन एक फलंदाज यावेळी मात्र धावची चुरबाने बाद होतोय. अफलातून क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला प्रतीक विषय मार्फत. तिसरा गडी बाद झालेला आहे धावसंख्या 15 असताना. प्रथम बॅटिंग करताना आपण बघतो या मॅचमध्ये कृष्णा 11 वारलीपाडा टीमला नवीन बॅट्समन मात्र आता किरण कासरे मैदानामध्ये आलाय. एक अतिशय अनुभवी फलंदाज. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. थोडासा मिसटाईम फटका होता मात्र गॅप शोधलाय कव्हरमध्ये. डीप कव्हरला बॉल आडवेपर्यंत येथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. 2 धावा कंप्लीट. किरण काचरे ज्यानं एक नवी दिशा दिलेली आहे खऱ्या अर्थानं वारलेपाडा टीमला. अनेक मॅच विनिंग इनिंग्स तो खेळलेला आहे. स्वतः संघनायक देखील आहे. चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल सीमा पार. येतोय चौकार. सुरेख फटका आपण पाहतोय या फलंदाजाच्या बॅटमधून. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि वेगाने चिडून निघून जातोय या सीमा पार चौकार. बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता आणि उंच बॅकलिफ्ट घेत असताना बरोबर योग्य वेळेला बॅट खाली आणली. मिनी हेलिकॉप्टर होता खरं तर. जमिनी मार्गाने मारलेला फटका. लॉंग ऑफला फिल्डर नव्हता त्याचाच फायदा घेतलाय. महत्त्वाचा चौकार किरण काचरेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 बाद 21 तिसरं षटक मार्गस्थ आहे. थोडंसं मागडं राहिलं आत्तापर्यंत जयेश विषयचं हे षटक. 4 बॉल्समध्ये त्याने 9 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला रिव्हर्स खेळला आहे मात्र टायमिंग तेवढं चांगलं नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनला सुंदर क्षेत्ररक्षण. महेश उर्फ बंटी तिकडे उपस्थित. एकच धाव मिळेल. पाठीमागे फिल्डिंग करणं थोडंसं कठीण देखील आहे कारण आपण बघतोय की मैदानाला जी बाउंड्री आहे खऱ्या अर्थानं थोडा उतार आहे आणि त्याच्यामुळे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला जे फिल्डर असतात त्यांना फार जास्त दक्ष राहावं लागतंय. थोडी जरी चूक घडली तर बॉल सीमा पार निघून जातो. फुल टॉस आहे यावेळेला. मोठा प्रहार केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. खूपच कमजोर चेंडू होता. फुलटच चेंडू होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल करताना आपण फलंदाजाचं पाहतो. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. ही मेजवानी होती खरं तर अभयसाठी आणि त्या मेजवानीचा दोन्ही हाताने त्याने स्वीकार केलेला आहे. चेंडूवर फेकून दिलेला आहे. लॉंग ऑन चेवरून षटकार. पहिले 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा नव्हत्या फलकावर. फक्त 12 धावा होत्या मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्यात फलंदाजांनी. चांगला पलटवार कृष्णा 11 वारलीपाडा टीमकडून पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 27 आणि 3 षटकांसाठी बरोबर आपण पाहतोय 28 धावा झालेल्या आहेत आणि वेळ बरोबर आहे. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 16 धावा आल्या. एक लेग बाईची धाव देखील होती. 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र शेवटचं षटक महत्त्वाचं निर्णायक षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. जय गणेश वाफले बी संघाकडून अथर्व उगवता तारा आहे. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग चांगली केली होती अथर्वने. बॉलिंग देखील चांगली गेली होती अथर्वने पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये. आई एकविरा जुपाडा संघाविरुद्ध 2 गडी बाद केले होते. जयेश विषयने देखील त्या मॅचमध्ये 2 गडी बाद केले होते परंतु या मॅचमध्ये खर्चिक ठरला जयेश विषय. तब्बल 16 धावा त्या षटकामध्ये आल्या. मागील सामन्यावर जयेश विषयची फलंदाजी देखील विशेष राहिली होती. चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. तर शेवटचं षटक समोरच्या कक्षाच्या टोका करून गोलंदाज अथर्व घेऊन आलेला आहे. चला जास्त वेळ घेता येणार नाही अथर्व. किमान 2 मोठे फटके येथे खेळण्याचा जरूर प्रयत्न होईल फलंदाजांकडून. 2 षटकार जर आले तर चांगली धावसंख्या असेल. पहिलाच बॉल क्रीजच्या देखील बाहेर. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला बॉल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. एक संधी आता मात्र निर्माण होते. चला गेटवर जी गाडी उभी आहे आपण लाईट बंद करा. थँक्यू.
हा फ्रीट चेंडू आहे. पाहूया फ्रीटवर मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे चालून आलेला आहे. मोठा फटका पाहायला मिळेल का? फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? किरण कासरे ऑन स्ट्राईक स्विंग करायचा होता मात्र बीट होतोय फलंदाज. चांगला बॉल, वेगवान बॉल होता हा, थोडा दूर टाकला. फलंदाजापासून दूर ठेवला आणि हा निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. संघर्षात्मक क्रिकेट आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. अथर्वा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र थोडासा स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. अथर्व पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, ते टायमिंग चुकलंय. बॉल थोडा काळ हवेत होता मात्र कुठलाही क्लोजिंग फिल्डर नाही आहे ऑफ साईडला. बॉल अडवण्यापूर्वी मात्र एक धाव कंप्लीट करतायत फलंदाज. सिंगल आली आहे किरण कासरेच्या बॅटमधून. 7 धावांवर तो पोहोचलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30वर. 30 रन्स. 30 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. आपण बघतोय शेवटचे षटक सुरू असताना फक्त 4 चेंडू बाकी आहेत. पहिला बॉल नो होता, खेळपट्टीच्या बाहेर होता मात्र तदनंतर 2 चांगले चेंडू डिलिव्हर केलेत अथर्वने. नेक्स्ट बॉल. ओहो सुरेख बॉल. पुन्हा एकदा बाउन्स चांगला होता हा. स्लाइटली फुलर लेंथवर टाकलेला बॉल आणि आउटसाइड ऑफ स्टंप देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त चेंडू नक्कीच तिथेच ठेवण्याचा प्रयत्न अथर्व याने केलेला आहे. चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज अथर्व विशे. अभयने चांगले फटके जरूर खेळलेले आहेत. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. दुरून खेळण्याचा प्रयत्न. एच अँड गॉन. विकेट नंबर 4 गोज डाऊन. आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय. जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्कीच मोठं लक्ष डोक्यामध्ये असेल मात्र इथे आपण पाहतोय ते लक्ष ठेवण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला नाही. एकच षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, जे तिसरं षटक होतं. त्या व्यतिरिक्त जबरदस्त मारा पाहायला मिळालेला आहे. प्रथमेश विशेनं पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. 6 धावा देत 2 गडी बाद केले. त्यानंतर प्रतीक विशेनं देखील टिचून मारा केला. चांगले व्हेरिएशन्स दाखवले. स्लोवर बॉलचा विशेषतः खूप चांगला वापर केला. त्याने देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. त्याला विकेट मिळाली नाही मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी होती. आणि आता या षटकामध्ये अथर्व खूप चांगली गोलंदाजी करतोय. प्रभावित गोलंदाजी पाहायला मिळते हाणामारीच्या षटकामध्ये. स्लॉगरमध्ये खरं तर गोलंदाज आपण पाहतोय थोडासा टेन्समध्ये असतो मात्र इथे फ्री माइंड गोलंदाजी अथर्व या युवा गोलंदाजाने केलेली आहे. न्यू बॅटर बंटी इन ॲट नंबर 6 ऑन स्ट्राईक. यावेळेला हॅमर्ड केलाय परंतु गोलंदाजाला बीट करता आलं नाहीये. फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसला होता मात्र जास्त धावा मिळणार नाहीत याची दक्षता गोलंदाजाने घेतली. फक्त 1 धाव मिळते. शेवटचा बॉल शिल्लक असेल या इनिंग्समध्ये. धावसंख्या 4 बाद 31. कृष्णा 11 वारलीपाडा. 31 धावा धावप्लेवर पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. चांगली कामगिरी आत्तापर्यंत जय गणेश वाफाळे बी संघाकडून पाहायला मिळत आहे. अथर्व देखील इम्प्रेस करतोय. पहिला सामना देखील त्याने गाजवला आणि या मॅचमध्ये देखील चांगलीच कामगिरी आहे. लॉफ्ट करायचा होता परंतु बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक आहे आणि यस फलंदाज धावबाद. 1च धाव मिळाली शेवटच्या बॉलवर. डावाची होते सांगता. कृष्णा 11 वारलीपाडा संघाने बनवल्यात 4 ओव्हर्समध्ये फक्त 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 33 धावांचं आव्हान सेट केलंय ते म्हणजेच जय गणेश वाफाळे बी संघासमोर. 33 इज द टार्गेट. उद्याच्या सामन्यांची पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. RCC राया आणि धोंडा वडवली यांच्या दरम्यान ठीक दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळेच 1:15 वाजेपर्यंत दोन्ही संघांनी मैदान गाठायचं आहे. आपली उपस्थिती दर्शवायची आहे. दुसरा सामना मेहर 11 बाबगाव आणि हमजा 11 टिंभवली या 2 संघांदरम्यान असेल. तिसरी लढत जय बजरंग भावाळे बी विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती. चौथा सामना असेल स्टार 11 महापोली विरुद्ध भादवड बी. उद्याचा 5वा सामना वावेघर विपक्ष
अम्मू 11 काशिमिरा. आणि उद्याचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ग्रामीण पूलमधून असणार आहे रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतकर. उद्या चॅलेंज स्पोर्ट्स आणि पायनियर स्पोर्ट्स यांच्या दरम्यान सिटी क्रिकेटचा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर रिद्धी सिद्धी काल्लेर टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांच्या विरुद्ध मॅगी 11 संघ खेळेल दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये. चला लगेच फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. विनंती असेल वाफाळे बी टीमला. शाहिद खान यांचा हा बिग शो डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट एकता ट्रॉफी 2025 ऑर्गनाइज्ड बाय BCC बोरिवली. धन्यवाद अजय गरत, धन्यवाद शुभा धुमाल। एकता ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है। हमारे तमाम स्पॉन्सर का हम विशेष धन्यवाद करेंगे। ग्रामीण फर्स्ट प्राइज़ 1 लाख रुपए हमें स्पॉन्सर किया है ज़िला परिषद सदस्य विष्णु चंदे साहब ने, उनका विशेष धन्यवाद। सिटी प्राइज़ फर्स्ट प्राइज़ 40,000 अल्ताफ बाली सर जो कि विद्यमान सरपंच है खोनी कारीपार ग्राम पंचायत के, उनका विशेष धन्यवाद। सेकंड प्राइज़ ग्रामीण को स्पॉन्सर किया है सचिन कोडविंदे साहब ने, आपका विशेष धन्यवाद। सेकंड प्राइज़ सिटी को स्पॉन्सर किया है 20,000 पंडित एन पाटिल साहब ने, आपका विशेष धन्यवाद। थर्ड और फोर्थ प्राइज़ 12,000 डोले के गोल्डमैन रुपेश जादव ने हमें स्पॉन्सर किया है, उनका हम विशेष धन्यवाद करते हैं। ग्रामीण ट्रॉफीज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर बाय सनम कुमार एंड कंपनी पायगांव, धनंजय गवली उर्फ अन्ना सेठ मास्टर 40+ के संस्थापक अध्यक्ष, और सनम कुमार धनंजय गवली इन द मेमोरी ऑफ रीचा गवली, आपका विशेष धन्यवाद। जबकि ट्रॉफीज स्पॉन्सर किए सिटी क्रिकेट में फर्स्ट सेकंड मैन ऑफ द बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन और मैन ऑफ द सीरीज रमीश पटेल और माजी सरपंच तलोरी जैद पटेल। मैन ऑफ द मैच की तमाम ट्रॉफीज़ हमें स्पॉन्सर किए काशिम मुरुमकर ने, आपका शुक्रिया। गेस्ट मोमेंटोस को स्पॉन्सर किया है एडवोकेट जियाद शोराब गुजर ने, आपका शुक्रिया। पहली गेंद स्वीप लगाना चाहते थे, बकौल अंपायर गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। साथ ही साथ टॉस बॉक्स को स्पॉन्सर किया है हैप्पी शॉप, ऑटो फ्लीट पेट्रोल पंप पड़गा, प्रोपराइटर विशाल शाह, मैनेजर मुदस्सिर भाभे, आप दोनों का धन्यवाद। प्रेजेंटेशन बॉक्स को स्पॉन्सर किया महाराष्ट्र की गोल्डन जोड़ी सदा पाटिल और बाला पाटिल। इस मरतबा बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची है, डायरेक्ट थ्रो भी लगा है, लेकिन अपनी क्रीज में बहुत पहले ही पहुंच गए बैटर। 1 रन से खाता खुला यहाँ पर। खाता खुलता हुआ आकाश विषय और जय गणेश वाफाले बी का। टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है, 33 रन बनाने हैं 4 ओवर्स में, लेकिन इस स्कोर पर भी फाइट बैक किया जा सकता है और वो फाइटिंग अप्रोच ज़रूर है कहीं ना कहीं वालीपाड़ा टीम के पास। अजय आपकी मालूमात के लिए कि चंदे फैमिली हमेशा बढ़ चढ़ के हिस्सा लेती है। विष्णु चंदे साहब को दानशूर राजा कहा जाता है। राहुल चंदे जो कि प्रेसिडेंट भी हैं पीटीसी के, उनकी अपनी मिसेज भी हमेशा सहयोग करती है। साथ ही साथ हम सम्मानीय खासदार सम्राट खासदार सुरेश मात्रे बाल्या मामा, आपका धन्यवाद। सुजीत तात्या पाटिल कालेर के दिलेर, आपका धन्यवाद। इस बीच गेंद पुल किया है, विकेट एरिया से गेंद निकल गई है 6 रनों के लिए। साथ ही साथ संजय मात्रे लॉइन ऑफ भिवंडी, आपका धन्यवाद। आमिर तासे, पपिया ढोले जी, तौसीफ शेख, आयशा मोटर्स, शरफ मुल्ला, मज़र पटेल, सूफी पटेल, भगवान भुईर और दिनेश चौधरी जी, आपका विशेष धन्यवाद। धन्यवाद है A7 मोटर्स का, अब्दुल्ला पटेल और अता नाचन मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइसिकल।
ज़िंदगी की राहों में सफ़र करना है अपने पार्टनर के साथ तो A7 मोटर्स जाइए। अगली गेंद कदमों का इस्तेमाल निकल के मारा है मिड ऑन सर्कल में, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। होटल फाउंटेन जिन्होंने डिनर प्रोवाइड किया इस एकता ट्रॉफी में, दुल्हन वहीं जो पियामन भाई और होटल फाउंटेन आपकी फैमिली की सेहत बनाए। एक बार ज़रूर जाइएगा नासिक रोड, डोलारेपम, फुरकान खुटे और सलमान शेख की देन। फिर हुक किया है, इस मरतबा भी गेंद जाएंगी बाहर, 6 रन। लग रहा है जल्दी मैच खत्म कर देंगे बल्लेबाज प्रतीक विशे, ये कमाल के खिलाड़ी है, दोनों बैकलीफ का अच्छा इस्तेमाल करते हैं अजय। बहुत ही खतरनाक बल्लेबाज है प्रतीक विशे। पहले शॉर्ट बॉल पर छक्का जड़ा, उसके बाद आगे निकलकर मिड ऑन के बगल में से चौका प्राप्त किया और उसके बाद फिर से बैकफुट पर शानदार हुक शॉट। पापा मुकरी, योगेश दोंदे, महेश राउत, चेतन पाटिल, आप सभी का विशेष धन्यवाद। आर.के. फ्रीट, यसुद्दीन शेख और रजी कुवारी मैन ऑफ द मैच सीरीज के लिए दोनों फॉर्मेट में 2 बैट दिए गए हैं, उनका धन्यवाद। वीपी स्पोर्ट बेस्ट बॉलर के लिए 2 जोड़ी शूज़ दोनों फॉर्मेट में, A1 पवन केने और विवेक शेलार का धन्यवाद। मोहम्मद गुजर फिर निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींचा गेंदबाज ने। मोहम्मद गुजर, गणेश गुलवी, अमोल जादव और संदीप पाटिल, आपका भी विशेष धन्यवाद। साथ ही साथ बॉन्ड गॉड फॉर्म, शादेब दिवकर और समीर दुलदुले, आपका भी विशेष धन्यवाद। वाटर सप्लाई के लिए समीर शेख और साकिब शेख, आपका धन्यवाद। 1 ओवर की समाप्ति, 17 रन तो आए हैं और यहाँ से लगभग वफाली बी ने अपनी जीत का सफ़र शुरू किया है। इस मैच की विजेता टीम तुरंत ही NCC बोरियोली से टकराएंगी। मात्र अब 16 रनों की आवश्यकता है बचे हुए 3 ओवर्स में मैच जीतने के लिए जय गणेश वाफाले बी को। ज़बरदस्त बल्लेबाजी पावर प्ले में। ये वही लोग हैं जिनकी वजह से एकता ट्रॉफी में चाम है। एकता ऑर्गेनाइजिंग कमेटी शाहिद खान, साजिद शेख, वसीम शेख, कैफ रईस, अफसर रईस, समीर शेख, फरहान पावले, सुफियान पावले, शोराब बर्डी, वाजिद शेख, साइम बोगा, तौसीफ शेख, जावेद शेख, मोसिम शेख, महाज शेख, मुबीन शेख, ताबिश पटेल, राहिल शेख, बाबू नाचन, मौजम पटेल और सैफ पटेल। खेल की शुरुआत होती भी ज़ीशान नाचन, हमारे काबिल दोस्त, हमारी रातों के हमसफ़र, हमसे जुड़ चुके हैं, आपका तहे दिल से इस्तकबाल है। इस मरतबा वाइड घोषित किया है। राइट आर्म और राउंड स्टंप जाते हुए इस मरतबा ऊपर लगी है। करिश्माई गेंदबाजी की आवश्यकता है इस मैच में बाउंस बैक करने के लिए। इस समय कृष्णा 11 वारलीपाड़ा को मैच को यदि जीतना है तो निश्चित रूप से वो करिश्माई गेंदबाजी उनको दिखानी होगी। सागर एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑन पे, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 20 पे पहुंचा है, 20 विदाउट लॉस। बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी प्रतीक विशे करते हुए, आकाश भी सेंसिबल बैटिंग अभी तक करते हुए नजर आए हैं। इस मरतबा कट किया है, जगह दी है, पंच किया, कवर बाउंड्री के बाहर, गेंद कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में जाती हुई 4 रन। शॉट वाइड एंड पनिश्ड। बहुत ही शानदार शॉट था ये, जगह देखते ही उस पर टूट पड़े। ज़्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं था लेकिन टाइमिंग बढ़िया थी। हवा में ज़रूर थी गेंद लेकिन इनफील्ड को क्लियर करते हुए 4 रन प्राप्त किए हैं आकाश ने। संकेत गोडविन दे फैम टीम है, वाफाली बी,
अब जीत की सुगंध लग गई है। कुल यहाँ से कितने रन चाहिए? गेट पे जो गाड़ी है उसको थोड़ा आगे ले ताकि पीछे की कार अंदर आए प्लीज। हमारे मान्यवर की जो गाड़ी है आगे, उससे रिक्वेस्ट है थोड़ा सा आपको आगे लेना है। थैंक यू। अच्छी गेंद थी, पिछली गेंद बीट किया बैट्समैन को, मात्र 9 रन दूर है जीत से वाफाले बी। अच्छी गेंद भूल भुलैया कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के दस्तानों में। वापसी करते हुए गेंदबाज सागर, हालांकि बचाने के लिए ज़्यादा रन्स अब नहीं है। फिर नीचे रही थी सबमरीन गेंद, टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल नहीं था गेंद में, और गेंद बाई के रूप में 4 रन। काफ़ी नीचे रही थी गेंद, विकेट कीपर के लिए भी थोड़ा सा मुश्किल रहा, लेकिन फिर भी इसको रोकना ज़रूरी था क्योंकि पहले ही रन्स काफ़ी कम बचे हुए हैं और ऊपर से इस तरह से विकेट कीपिंग गरीबी में आटा गीला करने वाली बात है। 4 महत्वपूर्ण रन्स, रन संख्या 28, 2 ओवर का खेल समाप्त, 28 विदाउट लॉस। 12 गेंदों में केवल 5 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए जय गणेश वाफाले बी टीम को। मंच का नज़ारा इस समय आपके स्क्रीन पर, हंसते मुस्कुराते हुए काफ़ी फ्रेश चेहरे वहाँ पर। सभी का हार्दिक स्वागत है। यहाँ से केवल 5 रन चाहिए। सामने की ओर से आते हुए किरण, अच्छी गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। कॉरिडोर अनसर्टेनिटी। निकल के मारा है, गजब का शॉट है, डाउन द ग्राउंड, 6 रन, मैच फिनिश। कॉन्ग्रेचुलेशन वाफाले बी एंड हार्ड लक वालीपाड़ा। चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन